अरे चल ना बाबा, 100च्या स्पीडने चल. तू नाना सापडला नाही ना तर बॉस आणि वहिनी बॉस कापून काढतील मला. चल पटापट चल. हे बाबा हे लक्षात ठेवा, तो नाना सापडला ना त्याला डायरेक्ट उचलायचं, कळलं काय? चल 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 पटापट चल. आता आता धावायला जमाना. प्रिन्स सारखा आणि भद्रा वहिनीपासून शिवशक्तीला धोका आहे हे त्यांना कळायला हवं. नानाला बघितलं ना कुठे? हा इथून काय गेलं वगैरे काय जरा बघ नीट. काय काय कळतच नाही, तुम गायब झालाय, कुठे फोन बिन लागत नाही त्याचा. शिवा नानाचा आवाज आला तुम्हाला? नानाचाच आवाज होता ना का आपल्याला भास झाला? काय कळत नाही, कुठे शोधायचं झालं. शंभू महादेवा. शिवा शिवा नाना सापडले? अख्खं शहर पालतं घातलं शक्ती, पण नानाचा कुठेच पत्ता नाही लागत. शिवा शिवा काय झालं? नाना सापडले का? हा अरे असे कसे गायब झाले? तरी मगाशी मी तुला म्हटलं की पोलिसात जाऊन तक्रार कर म्हणून, पण तू ऐकला नाहीस. राहू देत, आपण येत तर पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट देऊ नाना हरवल्याची. अच्छा हो का? प्लीज मी काय म्हणते, तरी आपण स्वतः जाऊयात का पोलिसांमध्ये तक्रार करायला, त्यांच्याशी बोलायला? हो हो प्लीज प्लीज काका, तुमचे जे काही मोठे कॉन्टॅक्ट्स आहे ना ते प्लीज वापरा आणि नानांना शोधून काढा. शिवा शक्ती, तुम्ही अजिबात काळजी करू नका. नानाला मी परत आणेन, शब्द देतो तुला. भद्रा चल. नाना कुठे गेलास तू? आपल्याला जाम टेन्शन आलंय. काय करू काय कळत नाही आपल्याला. शिवा शिवा शिवाने काय झालं? शक्ती, नानाचं जाम टेन्शन आलंय आपल्याला. त्याला फोन केला तेव्हा तो फक्त ओरडत होता सोडा सोडा म्हणून. कोणाशी बोलत होता काय माहित नाही. कुठे असेल तो?
कुठल्या संकटात तर नसेल तो. आपल्याला जाम टेन्शन आलंय. शिवा तू नको काळजी करू. नाना सुखरूप घरी परत येतील. आजपर्यंत आपल्या नानांनी इतके चांगले कर्म केले. त्यांच्यासारखे सत्कर्मी, प्रेमळ आणि दयाळू माणसाला काहीच होऊ शकत नाही. अरे त्यांच्यासोबत ना काहीच वाईट घडू शकत नाही. अरे नानांचं साधं कोणाशी वैरही नाहीये. त्यांच्यासोबत का काही वाईट घडे. हे बघ, काही होणार नाही. नाना सुखरूप घरी परत येतील. येईल ना तो. तो फोनवर का ओरडत होता म्हणजे असं सोडवा वाचवा, मला सोडा सोडा म्हणून. आपल्याला काही समजत नाही. शक्य आपल्याला जाम टेन्शन आलं, डोकं चालत नाही आपलं. शिवा हे बघ, तसं काही नसेल. आणि तसं काही असतं तर एव्हाना आपल्याला काही ना काही खबर मिळाली असती. हे बघ, तू डोक्यातून ना सगळे निगेटिव्ह विचार काढून टाक. आपण देवावर विश्वास ठेवूयात ना. देवावर विश्वास आहे ना शक्ती. आपल्या नशिबावर विश्वास नाही ना आपला. बघ ना, सगळं कसं मस्त ठीकठाक चाललं होतं आणि अचानक नानाच आहे. शिवा कुठे असेल तू, काय शिवा शिवा बघ, आजवर प्रत्येक संकटाशी तू दोन हात करत आलेस. त्या संकटांना तोंड दिलंय. याआधी कधी तू खचला नाहीस. आणि हे सगळं तुला कोणी शिकवलं? तुझ्या नानांनीच ना. काय असं अचानक तू खचून का जातोयस? ज्याने संकटाशी दोन हात करायला शिकवलं तोच आपला नाना. तोच आता संकटात आहे. कुठे असेल तो? कुठल्या अवस्थेत असेल? काय करतो? शिवा नको असे वाईट विचार करू. तू स्ट्रॉंग आहे शिवा. नानांना काही होणार नाही. ते सुखरूप घरी परत येतील. घे, मस्त थंडी आहे. घे ना, मज्जा येईल मज्जा येईल. अरे यार, पण तू कशी घेणार? तुझ्या तोंडात तर बोळ आहे. अरे यार, कोणे कोणे बघ बघ बघ. नो नो. नाना कुठे? नाना कुठे? बॉस. हा कुठे? दिस इज नाना. नाना, दिस इज नाना. कसं वाटतंय? छान छान वाटतंय. शिवा कुठे? शिवा कुठे? शिवा तुला वाचवायला कसा येणार? काय नाना,